नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 एप्रिल 2024 ते 5 मे 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. चंद्र राशीपासून शनी एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबतच या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. या सप्ताहात व्यापारी जातकांना काही उत्तम वार्ता मिळू शकते, ज्याला ऐकून तुम्ही आनंदी व्हाल. सोबतच तुम्ही आनंदाने राहताना दिसाल. या वार्ताला ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या अधिक कार्य करणाऱ्या कर्मींना मिठाई खाऊ घाला. अशात जर तुम्ही त्यांना मिठाई सोबत वेतनमध्ये काही अतिरिक्त पैसे दिले तर तुमच्या प्रती त्यांचा सन्मान अधिक वाढेल. या सप्ताहात सर्वात अधिक तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेल असे शक्य नाही. या सप्ताहात तुम्हाला मिळणारे अपयश तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी करेल. यामुळे आपल्या मनात चालत असलेला संदेह तुम्हाला चिंता देऊ शकतो. या सप्ताहात घरातील सदस्यासोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईल आणि आनंदी बनवेल. या सप्ताहात तुमच्या गरजेपेक्षा जास्त आणि सतत खाण्याच्या सवयी तुम्हाला काही समस्या देऊ शकतात. म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की लवकरात लवकर आपल्या या सवयीमध्ये सुधार करून त्यात योग्य बदल घेऊन या. सोबतच तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. जर तुम्ही आपला पैसा शेअर बाजारात लावला होता तर तुम्हाला या सप्ताहात नुकसान होण्याची शक्यता आहे. सोबतच तुम्ही त्या पैशांना मिळवण्यासाठी आपले अजून धन त्यात गुंतवण्याची शक्यता आहे. म्हणून जितके शक्य असेल स्वतःला यापासून दूर ठेवणेच उत्तम राहील. उपाय: नियमित 21 वेळा ओम भौमाय नम:चा जप करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुमचे आई वडील किंवा भाऊ बहीण तुमच्या जीवनात आवश्यकतेपेक्षा अधिक हस्तक्षेप तुम्हाला तणाव देऊ शकते. चंद्र राशीपासून पंचम भावात केतू उपस्थित असण्याच्या कारणाने या काळात तुमचा कल त्यांच्या प्रती खराब असेल. यामुळे घरातच तुमच्या सन्मानात कमी पाहिली जाईल. कार्यक्षेत्रात आशंका आहे की सहकारिणीकडून तुम्हाला काही धोका मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या करिअरमध्येही ब्रेक लागताना दिसेल. अशात तुम्हाला सुरुवातीपासून या सप्ताहात खोटे आणि खराब लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात योग,
प्राणायामने करावी लागेल. यावेळी तुमच्यासोबत जर तुम्ही आपल्या घरच्यांनाही प्रोत्साहित केले तर तुम्ही स्वतःला आणि त्यांना उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकता. कारण सकाळची वेळच असते जेव्हा तुम्हाला आपल्या बाबतीत उत्तम वाटून पूर्ण दिवस स्वतःला सकारात्मक ठेवू शकता. म्हणून याला आपल्या दिनचर्येत सामील करा आणि नियमित रूपात याला करण्याचा प्रयत्न करत राहा. चंद्र राशीपासून 12व्या भावात बृहस्पती स्थित असण्याच्या कारणाने तुमच्यासाठी हा सप्ताह खूप लाभदायक नसेल. म्हणून आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीसोबतच कुटुंबात दुसऱ्या सदस्यामध्ये कमीपणा वाटू शकतो. उपाय: शनिवारी शनिग्रहासाठी यज्ञ हवन जप करा. मिथुन राशी. चंद्र राशीपासून 9म भावात शनी स्थित होण्याच्या तुमच्या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. या आठवड्यात कुटुंबातील मुलांचे चांगले गुण आपल्या मनात प्रतिस्पर्धीची भावना निर्माण करू शकतात. त्यानंतर आपण यापूर्वी जो वेळ अधिक टीव्ही पाहून किंवा खेळ खेळून वाया घालवत होता तो आपण योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी वापरताना दिसाल. तुमच्यात अचानक झालेला हा सकारात्मक बदल पाहून तुमच्या कुटुंबालाही आनंद आणि सुख मिळेल. तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल की तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न कराल. चंद्र राशीपासून बृहस्पती एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने आगामी सप्ताहात गुंतवणूक बरीच चांगली राहील. कारण या काळात तुमच्याद्वारे केलेली प्रत्येक गुंतवणूक तुम्हाला नंतर पर्याप्त लाभ प्रदान करण्याची शक्यता आहे. कारण यावेळी तुमचे धन आणि वित्त स्वामी सकारात्मक अवस्थेत असतील. या सप्ताहात तुम्ही आपल्या खोडकर स्वभावाच्या कारणाने आपल्या घर कुटुंबातील वातावरणाला सामान्यपेक्षा अधिक आनंदी बनवू शकता. सोबतच यावेळी एक उत्तम संध्याकाळसाठी तुमचे काही मित्र तुमच्या घरीही येऊ शकतात. उपाय: नियमित 23 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. कर्क राशी. चंद्र राशीपासून 10म भावात बृहस्पती स्थित होण्याच्या कारणाने सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापासून सावध राहावे लागेल. एकूणच पाहिल्यास
पैशाच्या बाबतीत वेळ चांगला आहे, परंतु तुम्हाला स्वतःला सावध ठेवून थोडी अधिक सतर्कता ठेवण्याची आवश्यकता राहणार आहे. शक्यता आहे की दूरच्या नातेवाईकांचा फोन किंवा सोशल मीडियाने तुम्हाला काही दुःखद वार्ता मिळू शकते. यामुळे तुम्ही आई-वडिलांसोबत तुम्हाला भीती निर्माण होऊ शकते. अशात स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी सुरुवातीपासूनच तयार राहा. कार्यस्थळी ते सर्व लोक जे आपल्या यशाच्या आडवे येतात ते तुमच्या डोळ्याखालून जाताना तुम्हाला दिसतील. यामुळे तुमचे मनोबल वाढेल, सोबतच तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो आणि तुम्ही आधीपेक्षा जास्त गतीने प्रत्येक कार्याला पूर्ण करण्याकडे प्रयत्न करू शकता. या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीमध्ये थोडी मेहनत करावी लागेल, परंतु मध्यभागानंतर तुम्हाला प्रत्येक विषयात आपले यश प्राप्त होताना दिसेल. अशात इंटरनेटचा वापर करून आपल्या ज्ञानात वृद्धीसोबतच विषयांना समजण्याचा प्रयत्नही करू शकता. या सप्ताहात चंद्र राशीपासून नवम भावात राहू उपस्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला विशेष रूपात दारू किंवा अन्य नशिल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे, कारण या काळात तुमच्या तणावात वाढही होऊ शकते. या सप्ताहात तुम्हाला ते मित्र आणि नातेवाईकांपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे जे तुमचा फायदा घेऊन प्रत्येक वेळी आपले धन खर्च करण्याचा प्रयत्न करतात. उपाय: नियमित 41 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. सिंह राशी. चंद्र राशीपासून शनी स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात आधीच्या पेक्षा सर्व गोष्टी कार्यक्षेत्रात उत्तम दिसतील. यामुळे तुमचा खराब दृष्टिकोनही चांगला होऊ शकेल आणि तुम्ही आता प्रत्येक कार्याला अधिक ऊर्जेने यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसाल. तुमची ही मेहनत पाहून तुमचे अधिकारीही तुमच्याशी आनंदी होतील. यामुळे तुमच्या वेतनामध्ये वृद्धी होण्याचे योग बनू शकतील. या सप्ताहात घरात आई किंवा वडिलांची तब्येत बऱ्याच विद्यार्थ्यांना चिंतित करू शकते. तुमच्यामुळे तुम्ही योग्य ऊर्जा आपल्या शिक्षणात आणू शकणार नाही. त्यामुळे नकारात्मक परिणाम तुम्हाला भविष्यात उचलावे लागू शकतात. या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर अधिक निर्भर राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा, कारण या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजतात की नशीब स्वतः खूप आळशी असते. म्हणून उत्तम आरोग्याकडे आपले प्रयत्न करत रहा. या सप्ताहात राहू चंद्र राशीपासून अष्टम भावात स्थित होण्याच्या कारणाने या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळतील. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे येणारी प्रत्येक गुंतवणुकीचा बसून त्याचा सविस्तर विचार करा आणि आपण त्या योजनांचा
सखोल अभ्यास केल्यानंतरच आपल्या पैशाची गुंतवणूक करा. याद्वारे आपण स्वतः विविध प्रकारच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास सक्षम असाल. या आठवड्यात आपल्याला कौटुंबिक जीवनात सामान्य फळ मिळण्याची शक्यता आहे. कारण यावेळी कुटुंबातील लहान सदस्यांसाठी आपण घरी जात असताना भेट किंवा खाण्याची एखादी गोष्ट घेऊन जाऊ शकता. यामुळे ते आनंदित होतील. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही या कारणाने आनंद मिळेल. उपाय: प्राचीन पाठ आदित्य हृदयमचा नियमित जप करा. कन्या राशी, या सप्ताहात चंद्र राशीपासून 7व्या भावात राहू स्थित होण्याच्या कारणाने कुठल्याही जवळच्या नातेवाईकाच्या घरी जाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते. कारण शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. या आठवड्यात अशी भीती व्यक्त केली जात आहे की घरातील सदस्यांच्या तब्येत बिघडल्यामुळे कुटुंबासमवेत यात्रेला जाण्याचा कार्यक्रम काही काळ पुढे ढकलला जाऊ शकतो. यामुळे आपण आणि घरातील मुले काहीसे दुःखी दिसाल. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुमचे काही प्रतिस्पर्धी किंवा विरोधी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. म्हणून तुम्ही सुरुवातीपासूनच स्वतःला सावध ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. ही वेळ उच्च शिक्षणासाठी बरीच चांगली राहू शकते आणि या काळात तुम्हाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते. कारण बऱ्याच शुभ ग्रहांच्या स्थान परिवर्तन व तुमच्या राशीवर त्याची अनुकूल दृष्टी तुमच्या संगतीमध्ये सुधार करताना दिसेल. तुम्हाला आपल्या मित्र व कुटुंबाचे सहयोग देण्याची कार्य करेल. नियमित गोष्टी करण्याच्या वेळी या सप्ताहात सर्व गर्भवती स्त्रियांना सावधान राहण्याची आवश्यकता आहे. कारण शक्यता आहे की तुमचा काही निष्काळजीपणा तुम्हाला कारण नसताना चिंतेचे कारण देऊ शकते. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. उपाय: मंगळवारी भगवान गणेशासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.